आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र इथून सत्यजित अभय कुमार शहा. गेले 6-7 वर्ष जे मी ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम या मोहिमेअंतर्गत मी जे बहुसंख्य मराठी समभाग गुंतवणूकदार आहे त्यांना साक्षर करण्याचा, सुशिक्षित करण्याचा अतिशय आटोकाट प्रयत्न करत आहे. त्या माझ्या मोहिमेमध्ये आजचा व्लॉग अथवा व्हिडिओ हा सुद्धा एक प्रकारचा महत्त्वाचा भाग आहे. ज्यांना कळतं, ज्यांना शिकून घ्यायचे हा त्यांनाच महत्त्वाचा आहे. फक्त ज्यांना मला कुठला घ्यायचा सांगा आणि एवढंच हा जो प्रश्न असतो. ज्यांना समभागाचं नाव ऐकायचं त्यांनी कृपया हा व्हिडिओ पुढे बघू सुद्धा नाही. इथेच बंद करा आणि बाकी कुठले तरी काहीतरी अंगविक्षेप करणारे, नाच करणारे वगैरे ते तुम्ही ते शॉर्ट्स किंवा काय म्हणतात त्याला ते पाहत राहा. याचा तुम्हाला खरंच काही फायदा नाही आहे. कारण माझी धडपड ही ज्यांना खरंच समभाग गुंतवणुकीत चांगलं परतावा घ्यायचा आहे त्यांच्यासाठी आहे. असो, आजचा विषय आहे हा कळणार तुम्हाला का काय माहित नाहीये. व्हाय टू क्राय इन फॉलिंग मार्केट अथवा मराठीत कोसळणाऱ्या समभाग मंडईत का घाबरायचं किंवा का घाबरायच्या ऐवजी का रडायचं असं पण होऊ शकतं. असो, आता महत्त्वाची गोष्ट सांगतो. काल कळालंच होतं काल रात्री आणि मी बहुतेक 8:42-43 माझ्या स्टेटसला कळवलं होतं की आज मार्केट कोसळणार आहे. पण सुदैवाने आज अपेक्षेप्रमाणे कोसळलं नाहीये. नाही पण कोसळतच होतं आणि आत्ता अंदाजे ते 1030च्या आसपास S&P BSE खाली आलाय. आणि आत्ता म्हणजे आत्ता वेळ झाली आहे अंदाजे किती वाजले? 3 वाजत आले दुपारचे. आज तारीख आहे 6 मार्च 2026 आणि आत्ता निफ्टी 50 किंवा निफ्टी 50 अंदाजे 300 अंकांनी खाली आहे. आत्ता हे मी अर्धा तासापूर्वी माझी यादी काढली आहे. माझे जे समभाग आहेत किंवा माझे म्हणजे मीच सुचवलेले, मी शोधून काढलेले, मी विश्लेषण केलेले माझ्या समभागांपैकी, कारण मला अजून सगळे समभाग शोधत बसलो असतो तर संध्याकाळचे 5 वाजले असते. तेवढा वेळ नाहीये. पण आत्ता माझ्यासमोर जी यादी आहे त्याच्यात 26 समभाग हे अधिक आहेत, म्हणजे हिरवे आहेत. म्हणजे वर कितीही टक्के असतील, 0.05, 0.1, 0.1.2, काही तर 5, 6, 7. त्यातल्या आत्ता मी बघतोय तर त्यातल्या आत्ता चालता एकाने तर आज 52 आठवडे सोडा त्या आस्थापनेचा ऑल टाइम हाय, म्हणजे त्याच्या आत्तापर्यंतचा उच्च समभागाचा भाव नोंदवलाय. आणि आत्ता 1030 खाली आहे S&P BSE. तरी तो समभाग अजून तसाच आहे, स्थिर, खंबीर. आता मला तुम्हाला हेच माझ्या अनुभवावरून सांगायचंय की म्हणजे काल जेव्हा कळलं की आजही कोसळणार आहे तर मला अजिबात म्हणजे दुःख वगैरे काही झालेलं नाही. उलट मी बघत होतो पैसे आहेत का आणि माझ्याकडे, म्हणजे मला चांगले घ्यायचे. तर तुम्हाला काय मला सांगायचंय, अनेकांच्या होणाऱ्या चुका किंवा हे असं करू नका हे सांगायचंय. काही जण एकाच समभागात सगळे पैसे गुंतवतात. उदाहरणार्थ माझ्याकडे समजा 60 लाख रुपये आहेत एकाच समभागात, माझ्याकडे 50 लाख आहेत दुसऱ्या एकाच समभागात. आणि आता त्या समभागात ते ज्या क्षेत्रात आहे कारण आता एवढे वेगवान बदल घडत चाललेले आहेत
कारण आता मी पाहतोय म्हणजे साधं पूर्वी गाड्या होत्या आपल्या IC इंजिन्स म्हणजे डिझेल पेट्रोल वगैरे इंटरनल कंबशन्स. त्याच्यानंतर EV आले. आता EV नंतर हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या, अशा काय 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 अनेक प्रकार येतात. याचा अर्थ पूर्वीसारखा माझ्या आजोबांनी तो घेतलेला, मग माझ्या वडिलांनी तो घेतला, मग मी पण तो काय तसंच ठेवला, हे असं नाही करू शकत. म्हणजे तुम्हाला तुमचे जे समभागात पोर्टफोलिओ जो असतो, ज्याचे जे सगळे तुमचे समभाग दाखवतात, तिकडे सुद्धा वारंवार लक्ष द्यावं लागतं. म्हणजे दुर्लक्ष नाही करू शकत. म्हणजे भले तुमच्याकडे 100 समभाग आहेत, पण ते तुम्हाला पाहावे लागणार, तुम्हाला काढावं लागणार. गेल्या 5 वर्षात किती दिलंय त्यांनी परतावा. आता मला नावं नाही सांगायची आहेत, मी अनेक जणांचं सांगू शकतो. काही बघत नाहीत, कारण तो ना खूप चांगला होता 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 हा भूतकाळ झाला. आणि परत दुसरा एक हट्ट काय असतो, मी वारंवार सांगतोय, मी घेतलेल्या किमतीपेक्षा जास्त गेल्याशिवाय विकणार नाही. अरे तो समभाग आता 52 आठवडे खाली आहे, तरी हट्ट. कारण मी राकेश भाई नंतर मीच आहे, मला जास्त कळतं. हे असले काही नका करू. त्याच्यानंतर काल एका ब्लॉगमध्ये मी सांगितलं, रामदेव अगरवालजींनी जे सांगितलेलं, फक्त पी म्हणजे प्राइसच्या नादी लागू नका हो. आता आम्ही अभियांत्रिकी मालाचं विपणन करतो, म्हणजे मार्केटिंग करतो इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्सचं. आम्ही बघितलंय अनेक हुशार विद्वान अभियांत्रिकीमध्ये नावाजलेले, पैसा चांगला आहे, त्यांच्याकडे चांगले यंत्र आहेत, पण यंत्राला लागणारं सामान घेताना ते फक्त नाही, अरे याच्यापेक्षा स्वस्त तिथे मिळतं, त्याच्यापेक्षा स्वस्त तिथे मिळतं, फक्त स्वस्त. त्यांना क्वालिटीशी काही घेणं नाही. मी किती जण तुम्हाला दाखवू, डोळ्याचा चष्म्याचा नंबर काढायला कुठे जातात, म्हणजे चष्मेवाल्याकडे जातात. अरे मग डोळ्याचे ते डॉक्टर का बनलेले आहेत? आणि कितीतरी औषधांच्या दुकानात जाऊन, मेरे को ताप आया है उस पे गोली दे दो. ताप एकच प्रकारचा नसतो. किंवा माझा खोकला जात नाही तर खोकल्यावरचं औषध द्या. मला आमच्या डॉक्टरांनी सांगितलं, प्रत्येक खोकल्यावर एकच औषध नसतं, तो खोकला कुठल्या प्रकारचा आहे हे पण महत्वाचं आहे. तर हे असलं फक्त म्हणजे फक्त पी म्हणजे प्राइसच्या नादी लागू नका. अनेक जण मला माहिती आहे, नाही रे त्याची किंमत जरा जास्त होती म्हणून मी घेतला नाही. मग कुठला घेतला नाही? तो नेहमीचा, अख्ख्या जगाकडे आहे तो, 90% भारतीयांकडे आहे, तोच घेतला. कधीतरी जाईल ना वर, माझ्या मुलाचा मुलगा, त्याचा मुलगा, तेव्हा तरी जाईल. तोपर्यंत पण तोपर्यंत ती आस्थापना NCLT मध्ये जाईल. काय बोलू. त्याच्यानंतर कधीच तुम्ही रिशफलिंग करायच्या नादी लागत नाही, लॉस बुकिंग करायच्या नादी लागत नाही. आता यात मी जे काही रिशफलिंग केलेले, लॉस बुकिंग केलेले, त्यांचे भाव अजूनही खाली आहेत, पण मी ते देऊन दुसरे घेतलेले ते चांगले वर आहेत. कारण माझं खूप लक्ष असतं ह्या समभाग गुंतवणुकीकडे. त्याचप्रमाणे आता सध्या कुठल्याही उद्योगाची चलती आहे, त्या क्षेत्रात गुंतवायचे असतात, पण त्या क्षेत्रातले जेवढे आहेत त्या सगळ्यात नसतात गुंतवायचे, त्याच्यातले सुद्धा श्रेष्ठ एखादे किंवा दुसरा अशात गुंतवायचं असतं. त्याचप्रमाणे मूलभूतपणे मजबूत असलेल्या समभागात गुंतवणं हे गरजेचं आहे. मूलभूतपणे मजबूत याचा अर्थ अनेक मराठी
आडनाव असलेले, मराठी शिक्षण घेतलेले, मराठी माध्यमात शिकलेले त्यांनाही कळणार नाही. फंडामेंटली स्ट्रॉंग असलेल्या समभागातच गुंतवायचे असतात. आपल्याकडे मी बघतो अतिशय फंडामेंटली म्हणजे मजबूत नाहीच आहे, अगदी डळमळीत असलेल्या समभागात लोक गुंतवतात. का? कारण अरे क्या सस्ता मिला मालूम है, सस्ता लेके करेगा क्या. मी बघितले काही जण रिक्षा दुचाकीत केरोसिन टाकतात. काय कमवतात माहित नाही. इंजिनची आई बहीण होते. त्याच्यानंतर समभाग निवडताना त्याचं मूलभूत विश्लेषण सुद्धा स्वतः करा. मी अनेकदा सांगतो, आपण काय करतो म्हणजे सामान्य गुंतवणूकदार काय करतो, कान उघडे ठेवतो. अरे तो काहीतरी बोलतोय त्याच्यात गुंतवतो, हा काहीतरी बोलतोय. अरे पण तो त्याची जर मानसिकता ही फक्त किंमत आहे, त्याच्यामुळे तो तसल्याच याच्यात गुंतवणार. 0.80 रुपये म्हणजे 80 पैसेमध्ये तो गुंतवणार. आणि मी ते तसं केलं असताना मी जेव्हा माझा MRF घेतला तेव्हा 2,500ला, तेव्हा सुद्धा 2,500 ही किंमत खूप मोठी होती. पण जे रामदेव अग्रवाल जी म्हणतात ती व्हॅल्यू मी तेव्हा ओळखलेली 2009ला. आणि मी आत्ता सुद्धा अनेक समभागात तेच करत असतो. अजून एक महत्वाचा मुद्दा, प्रसार माध्यमातल्या शिफारसीवरून गुंतवणूक करणे टाळा. त्या शिफारसी बहुसंख्य वेळेला ट्रेडिंगसाठी असतात. तुम्ही ते ऐकत नाही. BTST, शॉर्ट टर्म डे ट्रेडिंग, हे त्याच्यासाठी असतात. तुम्ही घेऊन ठेवता. एक साधं उदाहरण, हे खरं उदाहरण आहे, मला कोणाचं नाव नाही समोर आणायचंय. त्यांनी अंदाजे सांगतोय 2 वर्षापूर्वी असंच दूरचित्रवाणीवर म्हणजे कुठल्या तरी वाहिनीवर अबक नावाचा समभाग सांगितला, तेव्हा 1400 होता. त्याच्यानंतर तो बहुतेक 1600 गेला. याचा अर्थ बरोबर आहे, तो ट्रेडिंगसाठी सांगितलं, शॉर्ट टर्म ट्रेडिंग. पण काही केलं नाही. आत्ता मागच्या आठवड्यात तो 52 आठवडे कमीला अंदाजे 790 798 असं आहे. अहो कुठे 1400, कुठे 798, म्हणजे 2 वर्षात 50% तोटा आहे. म्हणजे दर शेकडा 25% तोटा आहे. आणि रक्कम म्हणजे मला जे आठवतंय अंदाजे 80 समभाग घेतले होते, गुणिले 80, 1,12,000 गुंतवलेले. 1,12,000चे आजच्या घडीला 50 किंवा 55,000 त्याची किंमत झाली. पण कधीतरी रिशफलिंग, लॉस बुकिंग हे सगळं करणं गरजेचं आहे. मी अनेकदा सांगतो, an equity investment is an art. It is neither a fluke nor a gamble. त्याच्यानंतर हे तर सांगितलं. म्हणजे आज मला आश्चर्य आणि मला खूप कौतुक वाटलं, मला आनंद झाला. माझे 26 समभाग आज हिरव्यामध्ये आहेत. मला खूप आनंद झाला. आणि हे मी तुम्हा समोर सादर करतोय की गुंतवणूक अशी असावी. हे समभाग मंडई खाली येणारच. मी काहीतरी कुठेतरी वाचताना असं ऐकलंय की समभाग मंडईमध्ये अंदाजे 80% वेळेला समभाग हे खाली असतात, म्हणजे फक्त 20% वेळेला वर असतात. आणि हे तुम्ही 80% वेळेला 160% तुम्ही रडत असता, कारण तुमचे तेवढ्या वेगाने खाली आलेले असतात. आता आज तर भीतीदायकच वातावरण आहे ना, कारण युद्ध सुरू होऊन 4-5 दिवस झाले. काल वर होता असू दे, पण आज तेवढंच खाली आहे. परवा परत खाली होतं, त्याच्या अगोदरच्या आठवड्यात खाली होतं. म्हणजे सध्या सगळं असंच अडखळत चाललंय, डळमळीत चाललंय. तरी पण हिरव्या आहेत म्हटल्यावर. आणि कौतुक काही
5%, 60%. आणि मी हे सगळं आज माझ्या स्टेटसला ठेवलंय प्रूफ म्हणून, म्हणजे पुरावा, प्रूफ एक, आणि मग त्याच्यानंतर तारीख, म्हणजे आजची तारीख. मग हा पहिला समभाग की कितीनी वर आहे. त्याच्यानंतर पुरावा दुसरा, पुरावा तिसरा. बहुतेक आज 5 का 6 टाकलेले, कारण किती टाकणार असे. पण आता फक्त यादी काढली तर अंदाजे 26 आहे. तेव्हा उगीच हा गुंतवतो, ती गुंतवते, ते गुंतवतात, तो गुंतवतो. माझी आई सांगते, माझे वडील सांगतात, माझे काका सांगतात, अरे तू पैसा कोणाचा आहे? तुमचा. तुम्ही डोकं लावा ना. मागे मी अनेक वेळेला सांगितलंय की तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तज्ज्ञांच्या सल्ल्याला पैसे द्यावे लागतात. ते पैसे द्या. पण आपलं म्हणजे बहुसंख्य मराठी माणसाचं कसं आहे, नाही बाबा मला काय, मी असं इथे कान केलं की मला कळतो हा समभाग, तिथे कान केलं की तो समभाग. ते सगळे कान केलेले समभाग खाली आहेत. थोडस तरी म्हणजे काय म्हणतात, हा व्यवसाय समजा, या व्यवसायात गुंतवणूक करावी लागते. तुम्ही जेव्हा तज्ज्ञ माणसाला त्यांच्या जी मेहनत आहे त्याचा मोबदला देता, तेव्हा तुमचे जे पैसे गुंतवले जातात ना, ते अनेक पटीने वाढण्याचा भरपूर अनेकदा चांगल्या पटीने तुम्हाला परतावा मिळू शकतो. कारण तुम्ही तज्ज्ञांकडे, मग तुम्ही हार्ट अटॅक आला मेडिकल शॉप औषधाच्या दुकानातच जायचं ना, मेरे को हार्ट अटॅक आहे, वो कौन सा गोली है वो दे दे. हे सगळं चुकीचं आहे. आणि हे तुम्हाला विनोद वाटतो. विनोद हा विनोद नाहीये. तुम्ही स्वतः काय करता हे पहा. फक्त स्वस्तच्या मागे धावायचं. अजून एक दुसरी गोष्ट मला सांगायची होती, त्याच्यासाठी वेगळा करणार होतो ब्लॉग. हे जे असे आधीच आता जसं काल कळालेलं की आज खाली जाणार आहे, हा चक्क दिवाळीच्या निमित्त किमतीमध्ये सूट, म्हणजे ज्याला शुद्ध मराठीत सेल म्हणतात, दिवाळी सेल, असं समजून चांगले समभाग विकत घ्यायचे असतात. जे महाग असतात ते काहीतरी कमी किमतीला येतात. हे कोणीही करत नाही. अरे खाली गेला, अजून खाली जाईल, अजून खाली जाईल. कसं काय अजून खाली जाईल? हा ही जमीन आहे. चेंडू आला खाली खाली, तो जमिनीला लागून वर येणार ना, का त्याच्याही खाली जाईल? जमीन फोडून अजून खाली जाईल का? 20 फूट खाली जाईल जमीन फोडून तो. आणि कधी घेणार? परत उच्च भावाला गेला की मग घेणार. अरे अच्छा बड़ा यार, अच्छा बड़ा 20 दिन में 40% बढ़ा, अब भी मैंने लिया की दुसऱ्या दिवशी तो खाली येतो. आणि तिथे त्याला प्रॉफिट बुकिंग म्हणतात. दीर्घकालीन गुंतवणूकदार विकतात, कारण त्यांना तोपर्यंत 2, 4, 6% नफा मिळालेला असतो. त्यांना तेवढाच हवा असतो. कृपया भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, या सगळ्या गोष्टींवर कृपया विचार करा. होणाऱ्या चुका टाळा. आपल्याला असे वेगवेगळ्या विषयांचे आवडत असतील व्हिडिओ, ब्लॉग, तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. अनेकांना सांगा सबस्क्राईब करायला, कारण हे जेवढे सबस्क्रायबर वाढतील तेवढे माझे व्हिडिओ अनेकांपर्यंत यूट्यूब पोचवतं. आणि माझी धडपड आहे, कारण हे मी चळवळ अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, ही मोहीम म्हणून मी चालू केली, अथवा इंग्रजीत मिशन. त्या मिशनमध्ये
गरजू लोकांपर्यंत पोचणं हे माझं काम आहे. पण मी काय मोठा NGO वगैरे नाही की माझ्याकडे भरपूर पैसा आहे आणि मी भरपूर माझं दूरचित्रवाणीवर भरपूर जाहिराती देणार असं काही नाही आहे. तेव्हा पुन्हा अजून एखादा असला विषय घेऊन पुन्हा भेटू. जय हो.